दुपारच्या जेवणामध्ये वेगळं काहीतरी खाऊ वाटतंय ना, तर मग चला टेस्टी आणि चमचमीत अशी रेसिपी बनवूया. त्यासाठी इथं मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ते अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे. बासमतीच्या ठिकाणी तुम्ही साधा तांदूळ वापरला तरी चालेल. आता उकळामध्ये 2 इंच दालचिनी, 4 ते 5 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, जिरे 1 चमचा, लसूण 5 ते 6 पाकळ्या, आलं 1 इंच, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं उकळामध्ये घ्यायचंय आणि वाटण करायचे. मात्र हे वाटण अगदी जाडसर वाटायचंय, जास्त बारीक नाही करायचं. अशा प्रकारे हे जाडसर वाटण झालं पाहिजे. आता गॅसवरती पातेलं ठेवूया आपण गॅस चालू करून. पातेल्यामध्ये आता आपण इथे मोठे 2 चमचे तूप घालूया आणि अगदी अर्धाभर चमचा एवढं तेल घालायचंय. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही फक्त तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता तेलामध्ये 2 तेजपत्ता आणि 1 मसाले वेलची टाकू आणि त्यानंतर उभा चिरलेला 1 मोठा कांदा टाकायचा. कांदा तेलामध्ये चांगला 2 मिनटं परतून घ्यायचा आणि त्यामध्ये नंतर मसाले टाकायचे, वाटलेला मसाला, आणि हे छान असं वाटण त्याच्याबरोबर परतून घ्यायचं. नंतर 1 मोठा चिरलेला टोमॅटो, 1 वाटी वाटाणा टाकायचा, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे छान असं मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून देऊया 1-2 मिनटासाठी. म्हणजे टोमॅटो पण मॅश होईल आणि वाटाणा आहे ना थोडासा शिजला गेला ना तेलामध्ये तर तो चवीला छान लागतो अजून. आता झाकण काढूया. नंतर 2 मिनटं मिक्स करून घेऊया. खाली मसाला लागला नाही याची पण काळजी घ्यायची. आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालायचे. तिखटाचं प्रमाण पण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे छान मिक्स करून झालं का यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घालायचा. तांदूळ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्या चांगलं, म्हणजे मसाले आणि तांदूळ चांगले एकजीव झालं पाहिजे. बाजारामध्ये ताजे ताजे वाटाणे आले ना की जवळजवळ आठवड्यातून 1-2 वेळा तरी घरामध्ये असा राईस झालाच पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीचा किंवा असा म्हणाल तरी चालेल, कारण वाटाणा तेवढा खाल्ला जातो. आता पाणी टाकूया. तर मी एकदमच यामध्ये 2-2.5 ग्लास पाणी ओतते, कारण मला याचं प्रमाण माहीत आहे. पण तुम्ही थोडं थोडंसं पाणी ओतून भात शिजवला तरी सुद्धा चालेल. झाकण बंद करून ठेवूया. 6 ते 7 मिनटं झाकण बंद करून ठेवलेलं होतं. झाकण काढूया. आता तुम्ही बघू शकता मस्त मोकळा मोकळा सुटसुटीत असा मसाले भात तयार झालेला आहे. आपण गरम मसाले या भातामध्ये घातल्यामुळे एवढा हा टेस्टी लागतो ना. वरण जरी जास्त तुम्हाला ना मसालेदार दिसत नसला तरी चवीला अगदी जबरदस्त झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी, सध्या वाटाणा येतो बाजारामध्ये तर नक्की ट्राय करा. पाहुणे आलेले असतील किंवा घरी दुपारच्या जेवणासाठी सुद्धा खूप छान आहे. कशी वाटली रेसिपी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.